पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीची मराठी पुस्तकातील तिसरी जी कविता आहे, आला पाऊस, ही आज आपण अभ्यासणार आहोत. तर पाऊस म्हटलं की बघा, लहान मुलांना एक वेगळीच त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण होतं. लहान मुलंच काय, तर संपूर्ण निसर्गामध्ये खूप मोठा असा बदल घडून येतो. तर या पावसाची जी गंमत आहे, पावसामध्ये काय काय मुलं करतात, तर ती ह्या कवयित्रीने या आपल्या छोट्याशा कवितेमध्ये दर्शवलेली आहे, रेखाटली गेलेली आहे. तर ती आज आपण बघूया. तर सुरुवातीला आपल्या ज्या कवयित्री आहेत, निर्मलाजी देशपांडे, तर त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. निर्मला सुधाकर देशपांडे या मराठीतील प्रसिद्ध लेखिका व कवयित्री आहेत. आकाशवाणीवर काव्यवाचन, कथावाचन याचे अनेक कार्यक्रम त्यांचे प्रसिद्ध आहेत. विविध मासिकांतून व दिवाळी अंकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. जाणता राजा या महानाट्यात कलाकार म्हणून सहभागही त्यांनी घेतला होता. ही कविता इंद्रधनु या काव्यसंग्रहातून घेण्यात आली आहे. प्रस्तुत कवितेत पावसाच्या आगमनाने संपूर्ण निसर्गसृष्टीमध्ये निर्माण झालेला ताजेपणा व नवजीवन यांचं सुरेख वर्णन करण्यात आलं आहे. तसंच पावसामुळं मुलांच्या मध्ये निर्माण होणारा आनंद आणि उत्साह याचंही सुंदर वर्णन या कवितेतून त्यांनी केलेलं आहे. तर कविता बघा काय आहे. आला पाऊस अंगण झाले ओले, घेऊन आले थेंब टपोरे संगे वादळ वारे. आला पाऊस आल्या मोठ्या गारा, स्वच्छ पांढरे अंगण झाले रस्ता भरला सारा. आला पाऊस वीज लखाखे लखन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन. आला पाऊस रस्त्यावरही होळी नदी, चला चला रे होड्या नावा सोडूया त्या पाण्यामध्ये. आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. आला पाऊस कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरावैरा धावते हे सुटती. आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवून चिप्प पाखरे बसती. इतकं सुंदर वर्णन या पावसामध्ये जे काही निसर्गामध्ये बदल होतात त्याचं इथं केलेलं आहे. तर या कवितेचा अर्थ काय आहे आपण तो बघूया. तर या कवितेमध्ये कवयित्रीने पावसाचं आगमन अतिशय जिवंत आणि आनंददायी पद्धतीनं केलेलं आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी आकाशात काळे ढग दाटतात, विजा चमकतात आणि जोराचा वारा सुटतो. त्यानंतर मुसळधार पाऊस पडू लागतो. पावसामुळे झाडे, शेती आणि निसर्ग नवचैतन्याने बहरून जातो. मुलांना पावसात भिजण्याचा आनंद मिळतो, तर शेतकऱ्यांच्या मनात चांगल्या पिकांची आशा निर्माण होते. काही जण पावसापासून बचावासाठी धावपळ करतात, तर काही जण पावसाचा आनंद लुटतात. अशा प्रकारे पावसामुळे निसर्गात आणि माणसांच्या जीवनात उत्साह व आनंद निर्माण होतो. तर पाऊस हा काय आहे की निसर्गाचा अमूल्य आशीर्वाद आहे. तो सजीव सृष्टीला जीवन देतो, शेतीला आधार देतो आणि प्रत्येकाच्या मनात आनंद निर्माण करतो. त्यामुळे या पावसाचं महत्त्व ओळखून निसर्गाची जपणूक करणं आपल्याला आवश्यक आहे. तर आता बघा, ही कविता निर्मलाजी देशपांडे यांनी लिहिलेली आहे. या कवितेमध्ये हे जे पावसाचं आगमन आणि त्यानं होणारा जो आनंददायी निसर्गचित्र आहे, यात त्यांनी सुंदर शब्दात मांडलेलं आहे. त्या म्हणतायत की पाऊस आल्यावर आकाशात घनदाट ढग जमून गडगडाट होतो, वीज चमकते आणि जोरदार सरी कोसळतात. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर छोटे ओढे वाहू लागतात. मुलांना पावसात भिजायला, कागदाच्या होड्या सोडायला आणि खेळायला खूप आनंद होतो. मोर आनंदाने नाचतो, पक्षीही आनंद व्यक्त करतात. सर्वत्र हिरवळ पसरते, झाडे झुडपे ताजीतवानी दिसतात. पावसामुळे निसर्गाला नवीन चैतन्य मिळतं आणि प्रत्येकाच्या मनात आनंद निर्माण होतो.
आता या कवितेचा आशय काय आहे की ही कविता पावसाचं सुंदर आगमन, निसर्गातील बदल आणि मुलांच्या आनंदाचं चित्रण करते. पाऊस हा निसर्गाचा जीवनदायी घटक असून तो सृष्टीला नवसंजीवनी देतो. पाऊस हा आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो शेती, झाडे, प्राणी आणि माणसांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे पावसाचा आनंद घेतानाच निसर्गाची जपणूक करणं आवश्यक आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की पावसाची निर्मिती कशी होते. आता हे एक तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, आपण थोडंसं भूगोलाच्या दृष्टीनं पाऊस कसा पडतो ते आपण बघूया. तर बघा, पावसाची निर्मिती कशी होते, तर सूर्याच्या उष्णतेमुळं समुद्र, नद्या, तलाव आणि इतर जलस्रोतातील पाणी यांचं काय होतं, बाष्पीभवन होतं. आणि हे बाष्पीभवन होऊन त्याचं काय होतं, तर वाफेमध्ये रूपांतर होतं. ही पाण्याची वाफ वरच्या वातावरणात जाते. वरचे वातावरण थंड असल्यामुळे वाफ थंड होऊन पाण्याच्या सूक्ष्म थेंबांमध्ये बदलते. त्यामुळे त्याचे ढग तयार होतात. हे थेंब एकमेकांना मिळून मोठे आणि जड होतात. थेंब जास्त जड झाल्यावर ते ढगात टिकू शकत नाहीत, कारण त्यांचं वजन वाढलेलं असतं आणि मग ते पावसाच्या रूपानं काय होतात, तर जमिनीवर पडतात. थोडक्यात सांगायचं काय, तर सूर्याची उष्णता, बाष्पीभवन, वाफ वर जाते, ढग तयार होतात, थेंब जड होतात आणि शेवटी पाऊस पडतो. असं हे वैज्ञानिकदृष्ट्या पाऊस असा पडतो. पण त्या पाऊस खाली आल्यानंतर, जमिनीवर आल्यानंतर तो कितीतरी जणांना, म्हणजे सर्व सजीव सृष्टीला कशा पद्धतीनं आनंद देतो, हे या कवितेमध्ये आपल्या कवयित्रींनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर या कवितेचं आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे, याचा आशयही पाहिलेला आहे. तर आता ह्याचा जो पुढं छोटासा स्वाध्याय आहे तो आपण बघूया. तर आपला जो आला पाऊस ही जी कविता आहे याचा आपण आता स्वाध्याय बघतोय. तर प्रश्न पहिला असा आहे, चौकटी पूर्ण करा. त्यातला पहिला आकडा दिलेला आहे, पाऊस आल्यावर ओले झालेले. तर त्यातला जो पहिला प्रश्न आहे, पाऊस आल्यावर ओले झालेले अंगण, त्याचं उत्तर काय आहे, अंगण. त्यानंतर थेंबांसंगे आलेले, थेंबांसोबत काय आलेलं होतं, वादळ वारे आलेले होते. त्यानंतर गारांनी भरलेला रस्ता, लख्खन लखाकणारी वीज. आता दुसरा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. पावसामुळे वातावरणात झालेले जे बदल आहेत ते तुम्हाला त्या आकृतीमध्ये लिहायचे आहेत. तर प्रत्येक रिकाम्या जागेसाठी एक एक तुम्ही यातलं पॉईंट लिहू शकता. तर पावसामुळं वातावरणात काय काय बदल झालेले होते, तर हिरवगार शेत झालेलं होतं, बेडूक आहेत ते आनंदी झाले होते, पक्षी आनंदाने चूचू करू लागले होते आणि इंद्रधनुष्य सुद्धा दिसू लागलं होतं. त्यानंतर प्रश्न पुढचा तिसरा, कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आला पाऊस कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरावैरा धावत हे सुटती. आता ह्या कवितेच्या ओळीचा अर्थ आहे, आकाशात जे काळे ढग दिसतात त्याचा रंग वगैरे सेम हत्तीसारखा आणि त्याचं जी साईज आहे, आकार जो आहे तो अगदी भला मोठा आहे. जणू काही ते हत्ती आपल्याला हत्तींसारखे भासत आहे, दिसत आहेत. ते निळ्या आकाशात इकडून तिकडे वेगाने धावत असल्याचं कवीनं या कल्पनेतून सांगितलेलं आहे. त्यानंतर आला पाऊस पागोळ्या गळती थरथरणारे पंख मिटून चिमण पाखरे बसती. पाऊस सुरू झाल्यावर छपरांवरून पाण्याचे थेंब पडतात. पावसामुळे चिमण्या आपले पंख मिटून सुरक्षित ठिकाणी शांत बसतात. त्याचबरोबर जो चौथा प्रश्न आहे तो आहे, खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहायच्या तुम्हाला. पाऊस पडत असताना खेळणारी खोडकर मुले विजेचा लखलखाट होताच घाबरून पटकन पळतात. मग या अर्थाची कवितेतली ओळ कोणती आहे,
लखलख करते वीज बघुनी, खोडकर पोरे पळती. ही त्यातली यात अर्थाची ओळ आहे. त्यानंतर उन्हा पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते. तर याचा जो या अर्थाची जी ओळ आहे ती आपण घेऊया. याचं जे उत्तर आहे तर सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे पुढच्या पानावरचं एक ॲक्टिव्हिटी बेस तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. विचार करा व सांगा. आता त्यातला जो पहिला प्रश्न आहे, पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा. आता इथं तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना इथं तुम्हाला लिहायच्या आहेत. तर मी इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे की त्याचं उत्तर आहे बघा. एकदा मी मित्रमैत्रिणींसोबत पावसात भिजले. आम्ही कागदी होड्या सोडल्या, पावसात खेळलो आणि खूप मजा केली. तो अनुभव खूप आनंददायी होता. तुम्ही शाळेतला तुमचा किस्सा लिहू शकता किंवा घरी असतानाचा तुमच्या भावंडांसोबत पावसाचा आनंद घेतला असेल तोही किस्सा तुम्ही इथं लिहू शकता. त्याचबरोबर दुसरा जो प्रश्न आहे तो आहे, पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणते बदल होतात ते तुमच्या शब्दात सांगा. तर बघा, पावसाळा सुरू होताच झाडे हिरवीगार होतात, नद्या ओढे भरून वाहतात, थंडगार वातावरण तयार होते, शेतात पिके डोलू लागतात, पक्षी व प्राणी आनंदी होतात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, खेळूया शब्दांशी. कवितेत यमक जुळणारे शब्द लिहा. कवितेतले यमक जुळणारे जे शब्द आहेत ते आपल्याला इथं लिहायचे आहेत. मग त्यातला जो शब्द आहे तो गारा सारा, हत्ती सुटती, गळती बसती, धावती पळती, कमान छान, अशा पद्धतीचे यमक जुळणारे शब्द कवितेमध्ये आहेत. आता इथं बघा, पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला शब्द साखळी तयार करायला सांगितले, जी तुम्हाला येतेच पण इथं मी केलेली आहे. आकाश हा शब्द आहे, त्याच्यापासून शाळा, ळ आपण इथं घेऊ शकत नाही, त्याऐवजी आपण ल वापरू शकतो. लाट, त्यानंतर ट वरून टरबूज, ज वरून जंगल. दुसरा जो शब्द दिलेला आहे तो आहे इमारत. इमारतीवरून तलाव, तलाव व शेवटी आहे व म्हणून वाघ, त्यानंतर घर आणि नंतर रथ. अशा पद्धतीने शब्दसाखळी आपण तयार केलेली आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे, पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे तुम्हाला. तर आता पावसाशी संबंधित जे शब्द आहेत ते मी इथे तुम्हाला दिलेले आहेत. ढग, वीज, मेघ, छत्री, इंद्रधनुष्य, नदी, पाऊस, पूर, गारा असे शब्द इथं तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर आहे घर या शब्दाशी संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. आता घराशी संबंधित शब्द कोणकोणते? तर आई, बाबा, कुटुंब, खोली, स्वयंपाकघर, अंगण, खिडकी, दरवाजा असे इतरही अनेक शब्द आपल्या घराशी संबंधित आहेत. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे, कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. आता खाली जे शब्द आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, समानार्थाचे शब्द लिहायचे. रस्ता, मार्ग, घर, गृह, नदी, सरिता, आकाश, नभ. अशा पद्धतीनं आपण आला पाऊस ही कविता बघितलेली आहे आणि त्याचबरोबर त्याचा स्वाध्यायही बघितलेला आहे.